अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी लोणीत गुन्हा दाखल झालाय। जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून तयार केलेली बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ समाजामध्ये पसरवून लोकांमध्ये संभ्रम आणि मंत्री विखे पाटील यांची बदनामी केल्याकारणाने संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील गणेश डेंगळे याच्यावर लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। गणेश डेंगळे यांना आपल्या इंस्टाग्राम खात्यावर मंत्री विखे पाटील यांच्याबाबत समाजात गैरसमज निर्माण होईल तसेच त्यांच्या चारित्र्यास हानी पोहोचविण्या हेतू गंभीर स्वरूपाचा आरोप केल्याचे निदर्शनास आल्याने लोणी बुद्रुक येथील कार्यकर्ते अनिल विखे यांनी लोणी पोलीस ठाणे येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मंत्री विखे पाटील यांच्या राजकीय विरोधकांशी संगनमत करत तयार करण्यात आलेली पोस्ट विखे पाटील यांचे समर्थक आणि त्यांच्या विरोधी गटात तसेच दोन समाजात द्वेषाची भावना वाढवत शत्रुत्व निर्माण करण्या हेतू तयार केली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। दरम्यान पोस्टमध्ये गणेश डेंगळे यांनी केलेले आरोप निराधार तथ्यहीन असून त्याचा वास्तवाशी कुठलाच संबंध नाही। इंस्टाग्रामवरील व्हिडिओ द्वेषपूर्ण आणि मंत्री विखे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्या हेतू केल्याच्या कारणाने लोणी पोलिसांनी गणेश डेंगळे याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट, कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर। येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36। आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर।